तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, सफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होगी. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी. थँक यू दोस्तों. मित्रांनो, आज आपण या डिजिटल मंचावर नवीन लीडर्स असतील, जुने लीडर्स असतील, सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आज आपले या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन करणारे म्हणजेच या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मीच आज या प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, माझी ओळख सांगतोय. माझं नाव दत्तात्रय यशवंत आराप, सोनगावमधून हा प्रोजेक्ट रन करत आहे. मित्रांनो, या प्रोजेक्ट मध्ये येण्याच्या अगोदर एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी जॉब करत होतो. त्यानंतर माझा स्वतःचा व्यवसाय, फरसाण व्यवसाय या क्षेत्रात मी काम सुरू केलं. आणि मित्रांनो, ते क्षेत्र, तो व्यवसाय करत करत मी या 1 जानेवारी 2024 रोजी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर माझे ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांच्यासोबत मी हा प्रोजेक्ट रन करत आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये येण्याच्या अगोदर मी जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत होतो, तर या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जॉबकडे वळून पाहण्याची गरजच राहिली नाही. मग मित्रांनो, हा प्रोजेक्ट काय आहे आणि हा प्रोजेक्ट रन कसा होतो ते आपण स्लाइड बाय स्लाइड मी समजून सांगणार आहे. तर आपण हा प्रोजेक्ट स्लाइड बाय स्लाइड समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे समजून घेतील, समझ गए तो पैसा ही पैसा और नहीं समझे तो पहिले जैसा. जे समजून घेतील ते पैसा कमवतील, ज्यांना समजणार नाही ते तिथेच राहतील. तर हा प्रोजेक्ट स्लाइड बाय स्लाइड समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज आपण जो डिजिटल प्रोजेक्ट मेटा व्हेल, मित्रांनो, या प्रोजेक्टची सुरुवात 29 जून 2022 रशियामधून झाली. मित्रांनो, आज 29 जून 2022 म्हणजेच 3 वर्ष पूर्ण होऊन 4थ्या वर्षात या प्रोजेक्टचं रन करत आहे. यामध्ये 21 लाख लोक, 21 लाख प्लस लोक काम करत आहेत. आणि त्यामध्ये 1 लाख लोक करोडपती, तर लखपतीची गिनतीच नाही. मित्रांनो, मग हा प्रोजेक्ट एवढा पैसा देतो कसा, हा प्रोजेक्ट चालतो कसा, ते आपण पुढील स्लाइडवरती पाहणार आहोत. तर आपण काही कामात असाल तर काम मागं ठेवून आपण बारकाईनं या प्रोजेक्टवरती, या मार्गदर्शनावरती आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या प्रोजेक्टचे जे त्यांचं नावच घेतलं नाही तर हा प्रोजेक्टच अधुरा आहे. मिस्टर लाडो ओखाटनिको सर हे या प्रोजेक्टचे क्रिएटर आहे. त्यांनी हा प्रोजेक्ट सर्वसामान्य माणसाला लखपतीच्या आणि करोडपतीच्या दिशेने वाटचाल कशी करता येईल, सर्वसामान्य व्यक्ती श्रीमंत कसा होईल, या नियोजन करून त्यांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. तर मित्रांनो, हा प्रोजेक्ट सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज या सिस्टमवरती आपण पाहणार आहोत की सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज सिस्टम म्हणजे काय. आतापर्यंत आपण भरपूर काही केलं,
ती सेंट्रलाइज सिस्टममध्ये होतं मित्रांनो. म्हणजेच तिथे कंपनी असते, एमडी असतो, सीएमडी असतो, ऑफिस असतं, प्रोडक्ट असतात, ॲडमिन असतं, क्लोजिंग असतं आणि बँक अकाउंट असतं मित्रांनो. म्हणजेच कोणीतरी बॉस असतो तो आपल्याला हँडल करत असतो. आपण कुठेतरी जॉब करतोय, तो आपल्याला कोणतरी मालक असतो, तो आपल्याला किती पैसा द्यायचा त्याच्या हातात, पैसा द्यायचा न द्यायचा त्याच्या हातात, किती काम करून घ्यायचं त्याच्या हातात, आणि महिना भरल्यानंतर पैसा द्यायचं त्यांच्या हातात. म्हणजेच जिथं मालक आला, बँक अकाउंट आलं, तिथं फसलं जातं. म्हणून आपण काम करत आहोत डिसेंट्रलाइज प्रोजेक्टमध्ये. तिथं इकोसिस्टम म्हणजे क्रिएटर मित्रांनो. या डिसेंट्रलाइज सिस्टममध्ये इथं कुणी मालक नाही, बँक अकाउंट नाही. इथं काम करतं इकोसिस्टम मित्रांनो. मालक नाही तर इथं नो ऑफिस, नो प्रोडक्ट, नो ॲडमिन, नो क्लोजिंग, आणि सर्वात महत्त्वाचं नो बँक अकाउंट. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण ह्या सिस्टमला बँक अकाउंटच नाही, या सिस्टमला आपण ₹1 देत नाही, तर सिस्टम आपल्याला पैसा देईल का? नाही मित्रांनो. म्हणजे ह्या ठिकाणी पैशाची देवाण-घेवाण होत नाही. म्हणजे फसणं, पळून जाणं, बंद पडणं कसलंही टेन्शन नाही मित्रांनो. तर या सिस्टमला म्हणतात डिसेंट्रलाइज सिस्टम. नेक्स्ट सर. मित्रांनो, आपण या स्लाइडवरती पाहत आहोत व्हॉट इज द ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. यामध्ये असंख्य कॅम्प्युटर असतात, ते हॅशने जोडलेले असतात. मित्रांनो, एकाला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याचा पासवर्ड चेंज होतो. दुसऱ्याचा छेडखानी करण्याचा प्रयत्न केला तर तिसऱ्याचा पासवर्ड चेंज होतो. म्हणजेच यामध्ये कोणताही देश, कोणताही राष्ट्रपती, कोणताही पंतप्रधान यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. अशा टेक्नॉलॉजीला म्हणतात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीवर आपला प्रोजेक्ट रन होतोय. यामध्ये कोणत्याही फेरबदल होऊ शकत नाही. आणि जो फेरबदल करायचा ठरला त्याची डाव वोटिंग, म्हणजेच आपल्या सर्वांना समसमान अधिकार असतात. म्हणजेच यामध्ये सर्वांचं मत घेतलं जातं की फेरबदल करायचा की नाही करायचा. तर याचं अधिक माहिती तुम्ही आपल्या गुगलवर सर्च केली तर त्याची सर्व पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट सर. मित्रांनो, या जसं आपलं फोनपे, गुगल पे, पेटीएम, तसं या प्रोजेक्टचे आपले ट्रस्ट वॉलेट, टोकन पॅकेट, मेटामास्क यामधून आपले डॉलर घेवाण-देवाण, मॅटिक घेवाण-देवाण, पोल घेवाण-देवाण आणि येणारा इन्कम यामधून आपल्याला येत असतो. यामध्ये 12 चाव्या असतात. त्या आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये मेन कागदपत्रामध्ये त्याचे झेरॉक्स काढून, लॅमिनेशन करून आपल्या घरातील व्यक्तींना सांगणं गरजेचं आहे. आपला मोबाईल हरवला, पडला, फुटला तर आपण नवीन मोबाईलमध्ये त्या ॲप ओपन करण्यासाठी आपल्याला त्या 12 चाव्यांचा उपयोग होऊ शकतो. तर त्या आपल्याला जपून ठेवणं गरजेचं आहे. त्या कोणाच्याही हाती न लागून देणे ती आपली जबाबदारी. जेवढा आपला अधिकार, तर तेवढा त्या व्यक्तीचा अधिकार. ज्याच्या हातात चावी लागतात, तर तेवढा त्याचा पण अधिकार होऊ शकतो. ते आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट सर. मित्रांनो, आपण स्लाइडवरती पाहत आहोत की हा प्रोजेक्ट बंद का होऊ शकत नाही. तर मित्रांनो, 100% पैसा आपल्या कम्युनिटीमध्येच वाटला जातो. त्यामध्ये मालक नाही, बँक अकाउंट नाही, पूर्ण पैसा हा आपल्यात वाटला जातो. त्यानंतर ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट, जे आता ब्लॉकचेन विषयी तुम्हाला सांगितलं, तर हा ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. नो आर सिस्टम, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ही काही स्कीम नाही की लाख भरा 2 लाख मिळतील, 2 लाख भरा 4 लाख मिळतील. मित्रांनो, आतापर्यंत भरपूर स्कीमा येऊन गेल्या, पण लाखाचे 2 लाख झालेच नाही, लाखाचे 12,000 झाले. मित्रांनो, इथे असली स्कीम नाही. इथे काम केलं 100% पैसा मिळतो. प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसा जातो. मिस्टर लाडू सर या प्रोजेक्टचे क्रिएटर आहेत. यांनी हा प्रोजेक्ट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये रन केला. जसं ते त्याचे क्रिएटर आहेत, जसं आपल्याला पैसा येतो तसं त्यांना पैसा जातो. मग ते प्रोजेक्ट बंद करतील का? नाही मित्रांनो. आणि बिझनेस करण्यासाठी आपल्याला Android फोनची आवश्यकता आहे. ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क हे जे ॲप आहे, यामधून आपलं नॉलेज मिळतं. तर हे ट्रस्ट वॉलेट ॲपमधून आपण आपला बिझनेस चालू करू शकतो. नेक्स्ट सर. मित्रांनो, या स्लाइडवरती आपण पाहत आहोत लेव्हल प्राइसिंग फ्युचर. म्हणजेच आपल्याला काम काय करायचं आता ते आपण बघणार आहोत. मित्रांनो,
आपण 12 घर म्हणू शकतो, 12 लेव्हल म्हणू शकतो, 12 स्लॉट म्हणू शकतो. तर पहिली लेव्हल आहे, पहिलं घर आहे $10. दुसरं घर आहे $18, $32, चौथं $58, पाचवं घर $104, सहावं घर $188, सातवं घर $340, आठवं घर $612, नववं घर $1101, दहावं घर $1983 आणि 11वं घर आहे $3570 आणि 12वं घर आहे $6426. मित्रांनो, हे प्रत्येक घराची आपण किंमत बघितली. आता भारतीय INR मध्ये, भारतीय रुपयामध्ये आपण या घरांची किंमत बघू. आपण पहिल्या घराचं उदाहरण घेऊ. $10 घर आहे, तर $1 किंमत स्टेबल करन्सी ₹94. एक मॅट्रिक लागते, त्याने ॲप ओपन होण्यासाठी ₹100. म्हणजेच $10 किंमत झाली ₹940 आणि एक मॅट्रिक पोल ₹100. तर 940 अधिक 100 बरोबर ₹1040 पहिलं घर. अशा प्रकारे आपण प्रत्येक घराची किंमत याप्रमाणे काढू शकतो. नेक्स्ट सर. मित्रांनो, या स्लाइडवरती आपण पाहत आहोत की आपण पहिल्या घरातून इन्कम कसा येतो. तर यामध्ये पहिली जो लेवल आहे, हे घर आहे $10. यामध्ये आपल्याला नेट अमाऊंट म्हणजेच नेट प्रॉफिट आपल्याला $9 होतं. त्याच्यातले 10% हे आपले रॉयल्टी पूल फंडसाठी, म्हणजे पेन्शन स्वरूपात आपण जसं रिटायर झाल्यानंतर पेन्शन स्वरूपात आपल्याला पेमेंट भेटतात, तसं यामध्ये आपल्याला NFT रॉयल्टी पूल फंडसाठी आपल्याला 10% आपले लेस होतात. जसं पहिल्या घरातून $10 घर त्यातून $9 आपल्याला मिळतात आणि $1 आपल्याला रॉयल्टी पूलसाठी जातात. तसंच असं प्रत्येक घरातून आपल्याला शेवटचं 12व्या घरातून $6,426, यामधून $5,784 आपला नेट प्रॉफिट आपल्याला मिळतं आणि $642 हे आपले रॉयल्टी पूल फंडसाठी आपल्याला पेन्शन स्वरूपात हे आपल्याला मिळत असतात. नेक्स्ट सर. मित्रांनो, यानंतर आपण या स्लाइडवरती पाहत आहोत की इन्कम किती मार्गे येतो आणि कशा स्वरूपात येतो. मित्रांनो, या स्लाइडवर आपण जे लाल गोळे दिसतात त्याचा पैसा आपल्याला येत नाही, जे हिरवे गोळे दिसतात त्याचा पैसा आपल्याला येतो आणि जो सफेद गोळा दिसत आहे 6 नंबरचा, तर त्याने घर रिसायकल होतं. ज्यावेळेस प्रोजेक्ट लॉन्च झाला त्यावेळेसच हे आपलं कन्फर्म आहे. मित्रांनो, लालचा पैसा आपल्याला येत नाही, तर लालचा पैसा आपल्या सिनियरला जातो आणि हिरवेचा पैसा आपल्याला येतो आणि 6वा हा गोळा हा घर रिसायकल करतो. मित्रांनो, या घरामध्ये इन्कम किती मार्ग येते ते आपण बघणार आहोत. यामध्ये सिनियरनी काम केलं पैसा आला, डाऊनलाईन काम करते पैसा आला, आपण स्वतः काम करते पैसा आला आणि क्रॉसलाईन काम करते पैसा आला. या घरामध्ये 4 मार्गे इन्कम येतो मित्रांनो. किती? सिनियर, क्रॉसलाईन, डाऊनलाईन आणि आपण. आणि किती पट इन्कम येतो मित्रांनो. या पहिल्याच घराचं उदाहरण घेऊ, तर यामध्ये $10 घर, यामध्ये नेट प्रॉफिट आपल्याला $9 येतात. त्यामध्ये 300% म्हणजे 9 त्रिक $27 आपल्याला इन्कम पर सायकल मित्रांनो येत असतो. म्हणजेच आपण लगभग 1000च्या घरातून आपल्याला 3 वेळेस ₹1000 म्हणजेच मित्रांनो ₹1000 बँकेत टाकले तर दाम दुप्पट व्हायला 7 ते 8 वर्ष लागतात. यामध्ये आपण 1000च्या घरातून आपण ₹3000 इन्कम आपण तासात कमवू शकतो, दिवसात कमवू शकतो. आपण आपल्या ताकदीवर की आपल्याला तासात कमवायचे, की दिवसात कमवायचे, का आपण महिन्यात कमवायचे. आपण जेवढी ताकद लावू त्या पटीत आपल्याला इन्कम हा येतच असतो, येतच असतो, येतच असतो. असं करत करत आपण 12वं घरावर गेलं तर त्या ठिकाणी $6,426 म्हणजेच मित्रांनो लगभग 13 ते 14,000 13 ते 14 लाख किमतीचं घरातून आपल्याला पर सायकल घरातून आपल्याला इन्कम येत राहतो. मित्रांनो, पहिल्या घरातून 12व्या घरात जाण्यासाठी आपल्याला 2 व्यक्ती लागतात. तर एक व्यक्ती आपल्याला 15 लाख, दुसरा व्यक्ती 15 लाख, टोटल आपल्याला ₹30 लाख हे 2 व्यक्ती आपल्याला कमवून देत असतात मित्रांनो. या 12व्या लेव्हलला जाण्यासाठी आपल्याला 2 व्यक्ती लागतात. तुम्ही याच्या व्यतिरिक्त अगणित किती पण लोक या प्रोजेक्टमध्ये आणू शकतात. ज्यांना पैसा कमवण्याची तळमळ आहे, ज्यांना काहीतरी आपलं जीवन बदलायचं आहे, आपले स्वप्न साकार करायचे आहे.
जेवढे लोक तुम्ही यामध्ये या प्रोजेक्टमध्ये आणशाल, या प्रोजेक्ट त्यांना पैसा कमवण्यास मदत करशाल, तर पर व्यक्ती तुम्हाला एक व्यक्ती 15 लाख रुपये तुम्हाला अर्निंग करून देतो. नेक्स्ट सर. मित्रांनो, या ठिकाणी काहीच नाही समजलं तर या ठिकाणी एवढंच लिहायचं. वाय म्हणजे आपण काय केलं, या प्रोजेक्टमध्ये 2 व्यक्ती आणले, 1 नंबर आणि 2 नंबर. 1 नंबरकडून 3 आणि 4 करून घेतला आणि दुसऱ्या नंबरकडून 5 आणि 6 नंबर हा व्यक्ती करून घेतला. तर मित्रांनो, यामध्ये आपण पहिल्याच घराचं उदाहरण घेऊ. आपण $10 जॉईन झालो आणि या व्यक्तीने दोन व्यक्तीकडून आपल्या प्रोजेक्टमध्ये आणले आणि त्यांच्याकडून एक एक करून घेतले. या ठिकाणी $9 पर व्यक्तीकडून आपल्याला इन्कम झाला. म्हणजेच $9 आपल्याला ह्या पर सायकल यामधून इन्कम आला. म्हणजेच मित्रांनो, ₹2538 पर सायकल इन्कम आपल्याला या घरातून येत असतो. आपण काय केलं, आपण जॉईन झालो आणि 2 व्यक्ती आणले आणि त्यांच्याकडून त्यांचे 2-2 करून घेतले. बस एवढंच मित्रांनो, 2x4 मॅट्रिकमध्ये काम करायचं. याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काहीही रॉकेट सायन्स नाही. नेक्स्ट सर. मित्रांनो, आपण या स्लाइडवरती पाहत आहोत. एकदम छान असं सुंदर लिहिलेलं आहे की आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे, जब हो जाओगे आप कंगाल कोई नाही आएगा पूछने आपका हाल. मित्रांनो, अगदी तंतोतंत बरोबर आहे. जेव्हा आपल्याकडे पैसे असतील तर सगळे आपल्याला विचारतील. जर आपल्याकडेच पैसे नसतील तर कोणीही आपल्याला विचारत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मेरे दोस्त, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो, हर हाल में चलना सीखो. मित्रांनो, आपण गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक नाहीये, पण आपण गरिबीतच मरतो आहोत ही आपली खूप मोठी चूक आहे. जिंदगी ते नाही देत जे तुम्हाला पाहिजे, जिंदगी ते देते ज्याची तुम्ही हकदार असता. गेलेली वेळ आपल्या हातात नसते, पण येणारी वेळ नक्कीच आपल्या हातात असते. तिचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात असते. मित्रांनो, आपण एक गोष्ट तुम्हाला मी प्रामाणिकपणे विचारतो. प्रामाणिकपणे म्हणायचं कारण आहे, की खरंच तुम्हाला असं वाटतंय, की एक्स्ट्रा इन्कम किंवा एक्स्ट्रा पैसे आपल्याला यायला पाहिजे. ओके. हे जर करायचं तर एक्स्ट्रा काम पण करावं लागेल. तर माझं म्हणणं आहे, काम म्हणजे काय? दिवसाला 1-2 तास वेळ काढू शकतो. तर काम काय आहे हे पण कळलं पाहिजे आणि काय मिळणार आहे हे पण कळायला पाहिजे. बरोबर? एक सिंपल गोष्ट सांगतो. बऱ्याच वेळा असं होतं, लोक अशा काही गोष्टी मीटिंग, स्कीम, कुपन, पिरॅमिड तुम्ही पण ऐकलंच आहे. यात काय-काय होतं ते तुम्हाला पण माहीत आहे. या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये. मी जे काही तुम्हाला सांगतो ते म्हणजे व्यवसाय. कुणाचा वेगवेगळा असू शकतो. कुणाचं किराणा दुकान, कापड दुकान, चप्पल वगैरे इत्यादी वेगवेगळे जे त्याचे प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हा व्यवसाय कायदेशीर आणि कायदेशीर व्यवसाय करायचा मी सांगतो. आजकाल डोक्यामध्ये भीती आहे. तुमच्या पण असू शकते. अशा प्रकारची किंवा अशा स्वरूपाची मीटिंग तर मनात भीती वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंका, प्रचंड गोष्टीची थैमान आहे मार्केटमध्ये, म्हणून हा शब्द मी वापरतो कायदेशीर. आणि मित्रांनो, तिसरी गोष्ट झिरो इन्व्हेस्टमेंट. जर कायदेशीर काम असेल आणि इज्जतीची पण रिस्क नाही आणि पैसे पण लावायचे, मित्रांनो लावायचे तरी किती? एकदम थोडे. म्हणजेच पैशाची पण रिस्क नाही. मग रिस्क खरंच आहे का? नाही. रिस्क पण नाही आणि टेन्शन पण नाही. झिरो रिस्क, झिरो टेन्शनचं काम आहे. मग तुम्ही म्हणशाल काय मिळू शकतं मला? माझं म्हणणं, सुरुवातीला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये 20,000 ते ₹25,000 महिना मिळायला सुरुवात होईल. यात कमी होऊ शकतं, जास्त होऊ शकतं. याचं रिझन काय आहे? मला माहीत आहे 101% ही रक्कम मिळेल. तुम्हाला नसू शकतो कॉन्फिडन्स, कारण तुम्हाला माहीत नाही. नवीन आहे, शंका असू शकते, भीती असू शकते. पण हेच मी गॅरंटी का देऊ शकतो तुम्हाला? कारण माझ्या सरांचं पहिल्या 90 दिवसाचं इन्कम ₹10,60,000 होतं. त्यांनी पहिल्या महिन्याला ₹3,00,000 कमवले. मग ते तुम्हाला 2 ते 3, 2.5 लाख कमवण्याचं शिकू शकतात. बरोबर. त्यांच्या सरांनी पहिल्या महिन्याला 6,00,000 कमावले. मग ही काही लॉटरी आहे का? नाही. हे कष्ट करून, काम करून कमावलेले पैसे आहेत. तुमचं पण 2-4 महिन्यात असं झालं तर
आणि 1 वर्षात ही मॅजिकल फिगर आली तर खरंच मनाला पटतं. शून्य भांडवलामध्ये ₹1,00,000 महिना कमवणं सोपी गोष्ट नाही. मित्रांनो, ही मॅजिकल फिगर घरात यायला लागली तर पटेल का? लोक 5,00,000 लावतात तेव्हा ₹20,000 महिना कमवतात. बरोबर? 0 भांडवलमध्ये 1,00,000 कमवणे अजिबात मजाक नाही. बरोबर? मला सांगा 5 ते 7 महिन्यामध्ये ही रक्कम तुमच्या घरात यायला लागली आणि यासाठी तुम्हाला 100% ट्रेनिंग मिळणार असेल आणि खरंच तुम्हाला घरात गॅरंटेड आलं, तर मला एक शांतपणे विचार करून सांगा, ही गोष्ट लगेच लपकली पाहिजे की विचारच करत बसलं पाहिजे? का बरं? मेन अडचण तर नाहीच आहे. ना भांडवल, ना जागा, ना विकायचं, ना दुकान उघडायचं. मी असं काही बोललो का? नाही. मग ही संधी लपकली पाहिजे. बरोबर? ट्रेनिंग तर मिळणारच आहे. करायचं काय? सिंपल गोष्ट लक्षात ठेवायच्या. खूप कॉम्प्लिकेटेड मी तुम्हाला काहीच सांगत नाही. बिझनेस करण्याचा चान्स तुम्हाला मिळणार आहे. मग मला सांगा, तुमची माहितीमध्ये असे बिझनेस करणारे किती लोक असेल, ज्यांना पार्ट टाईममध्ये 20,000 ते ₹25,000 हवेत? भरपूर. तसं म्हणलं तर 100ला 100 भेटतील. पण ठीक आहे, आपण 50च धरू. आता मला सांगा, ही हार्डवेअरपेक्षा मोठी गोष्ट आहे का? सिंपल आहे. इथे सर्व शिकवलं जाईल, बरोबर? असं रोज तुम्ही एक फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत असं बोलला, तर महिन्याभरामध्ये किती लोक होतील? 30, बरोबर? तुम्हाला काय वाटतं, मी जे सांगितलं हे त्यांना सांगितलं तर किती लोकांना समजेल? 20 लोकांना, बरोबर? बरं चला, इथं 6 लोकांनाच समजलं असं समजू. गणित म्हणून अजून नको कमी समजायला, नाहीतर आपण काहीतरी चुकीचं सांगतो असं होईल, बरोबर? आता 6 माणसं आली, ती माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी जॉइन झाली का? नाही. पैसे कमवण्यासाठी जॉइन झाली. आपण फक्त प्रोजेक्ट दाखवला. तुम्ही पैसे कमवायला आले, ते पण पैसे कमवायला आले. सिंपल आहे, बरोबर? काय आहे? काय डोकेदुखी सांगा बरं? छाटून काढले, बळजबरी केली का? नाही. या लोकांना मित्रांनो, हे कोण लोक आले आहे? 6 जे पैसे कमवण्यासाठी इच्छुक आहे, असे लोक आले, बरोबर? आता इच्छुक म्हणजे काय? खऱ्या अर्थाने 2च शब्द मी आहे, जे आज मी तिला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करू इच्छिता किंवा स्वतःचे स्वप्न पूर्ण करू इच्छिता, अशीच लोक सिलेक्ट करणार आहोत. आपण रोडवर गेलो, पैसे कमवायचे म्हणल्यावर सगळे हो म्हणतील. मग काम कोण करणार? हे समजून कोण घेणार? हे समजून घेईल, जो समजून घेईल, काम करायला तयार असेल त्यालाच समजेल. मग ही गोष्ट साधी आहे का अवघड आहे? मग हे 6 लोक आले. मग तुम्हाला 6 लोक शोधायला किती महिने लागले पाहिजे? तसं आपण इथं महिन्याच म्हणतो. महिन्यात 6 लोक भेटले पाहिजे. यापेक्षा अजून किती स्लो काम करायचं? बरोबर? तुम्हाला जर महिन्यात 6 लोकं आले, तर त्यांना पण किती दिवस लागले पाहिजे? तुम्हाला जे ट्रेनिंग मिळालं आहे, त्यांना पण तेच ट्रेनिंग मिळणार आहे. मग यांना पण महिन्यात 6 लोकं मिळायला पाहिजे की नाही? मग आता किती लोक झाले? प्रत्येकाचे 6-6 तुम्हाला काय फक्त त्यांना मदत करायची आहे. त्यांना पैसे कमवून देण्यास मदत करायची आहे. मग तुमच्या पदरात आपोआप पाडणार आहे. ते कसे दाखवतो? तुम्ही आयडी काढला, 6 लोकांनी पण आयडी काढला आणि या 36 लोकांनी पण आयडी काढला. कुणी 5 घेईल बरोबर. तिसऱ्या महिन्यात 36 लोकांचे पण 6-6 होणार आहे. मग 259 लोक झाले. आपण गणित म्हणून 250च पकडू. तर मित्रांनो, या 250 लोकांनी टीममध्ये आणले. या लोकांना भीती याच गोष्टीची वाटते, लोक दारात येतील. मला सांगा, इथे लोक तुमच्या दारात येतील का? यांनी कर्ज काढलं, दुकान टाकलं, घरोघरी विकायचं आहे का? नाही. 5,00,000चा माल घरामध्ये ठेवला आहे का? नाही. बरोबर. मग काय असं करतात? हे 250 लोक स्वतःच डिजिटल प्रोजेक्टवर काम करतात. म्हणजेच हे डिजिटल प्रोजेक्ट शेअर करतात. ही इन्फॉर्मेशन शेअर करतात. बरोबर. आपण गणित म्हणून 250 लोक धरले. 250 लोकांमध्ये कुणाला 100, कुणाला 200, 400, 500, कुणाला 1000, कुणाला 2000, कुणाला 3000 असे डॉलर कमवून दिले. चांगले काम केले की वाईट आहे पुण्य? यांना कमवून दिले तर तुम्हाला जास्त मिळाले. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो लोकांना पैसे कमवून देतो तोच करोडपती होतो. एकटा माणूस कधीच करोडपती होत नाही. ज्याची टीम असते तोच माणूस करोडपती होतो. टाटा, बिर्ला, अंबानी, जिओ, महिंद्रा यांच्या टीम आहे म्हणून करोडपती आहे. बरोबर. मला सांगा, असं जर उत्पन्न 6 महिन्यात जरी आलं तर काय प्रॉब्लेम आहे?
निर्णय घ्यायला पाहिजे की नको? आजपासून कामाला लागलं पाहिजे की नाही? मी तुमच्या मदतीला आहे. सर तुमच्या मदतीला आहे. आमची पूर्ण टीम तुमच्या मदतीला आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? आणि अजून एक गोष्ट, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला 1,00,000 कमवशाल याचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिलाय. सुरुवातीला हेच काम करायचं, बाकी काहीच करायचं नाही. पैसे नाही आले, काम बंद करून टाका. बरोबर? आता एकच या महिन्यामध्ये 6 लोकं पूर्ण करायचे. तुम्हाला समजलं तर या लोकांना का नाही समजणार? काय लॉजिक आहे का? एखाद्याला नाही समजू द्या. आपण त्याला काय गोळी मारणार आहोत का? नाही. फक्त महिना संपेपर्यंत 6 लोकं पूर्ण करा. तुमचं काम चालू होऊन जाईल. मित्रांनो, येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला CS कॉइन शेकडो डॉलरवर जाणार आहे. त्याच्यावर पण जाणार आहे, हे संकेत आहेत, की तुम्ही समजू शकत असाल तर समजून घ्या. नाहीतर मौका परत कधीच मिळणार नाही मित्रांनो. ही एक वेळ होती $2.77 वर ती वेळ परत कधीच येऊ शकत नाही. त्याचेच हे संकेत आहे, की हे संकेत ध्यानात घेऊन आपल्याला काम करायचं आहे. मित्रांनो, लाडोसर एक अपडेट जरी दिलं, तरी हाय लेव्हल जायला वेळ नाही लागणार. मित्रांनो, बिलकुल वेळ नाही लागणार. एक अपडेट जरी दिलं, तर डायरेक्ट खटखट, खटखट, खट असं वर जाईल रेट मित्रांनो, तुम्ही पाहतच राहशाल. जसं आपल्या एक 3-4 दिवसापूर्वी आपला रेट हाय रेटवर चालला होता. त्याचप्रमाणे मित्रांनो, एक अपडेट येण्याची गरज आहे, तर हा कॉइन आपला खटखट, खटखट वर जाणार आहे. तर काही तासांचा, काही दिवसांचाच अवधी आहे. तर यामध्ये हे आपल्याला चित्र पाहायला भेटेल. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे, की आपण भाग्यशाली आहोत. आपल्याकडे अजून वेळ गेलेली नाही. समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे पहिले जैसा. संधी जीवनात प्रत्येक वेळेस नाही मिळत. खूप कमी संधी मिळते. देवाने ही सोनेरी संधी दिली आहे, तर आपण खूप काही करू शकतो. सर्व प्रोजेक्टमध्ये आपल्याला म्हणजेच CS कॉइन लागणार आहे. खूप उंचावर आपण जाणार आहोत. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष ने जे लोक येणार आहे, आपण त्यावेळेस जे प्रोजेक्ट डेव्हलप नाही झाले, त्याचा लाभ घेत असू आणि नवीन येणारे लोक आपल्यापर्यंत येण्यासाठी तरसतील मित्रांनो. जाण्यासाठी विचार करतील. कल्पना करा, येणाऱ्या काही दिवसामध्ये लाडो सर काय-काय देणार आहे. सिस्टममध्ये बऱ्याच कमी येणार आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या टीमला व्यवस्थित डेव्हलप करायचं आहे. व्यवस्थित सांभाळायचं आहे. एक सुंदर अपॉर्च्युनिटी आहे युनाइट व्हर्स. ते पण काही दिवसात आपलं सुरळीतपणे चालू होईल. त्यामध्ये CS कॉइन कमवा आणि खास करून बिटफोर्स मायनिंग त्याचं पण इन्कम आपल्याला चालू होणार आहे. बिटफोर्स मायनिंगवर ध्यान देणे गरजेचे राहील. मित्रांनो, जरा विचार करा, की ही 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाचे जे लोक येतील, ते बिटफोर्स मायनिंग करू शकतील का? नाही. एवढी सोपी राहील का? नाही. जशी आपल्याला सोपी आहे, जसं की 2, 3, 4 टियर घेतले, आपण पॉकेट अलाव करेल त्या पद्धतीने आणि NTC प्राप्त केली. हळू आपण बिटफोर्स मायनिंगकडे चाललो आहे. ज्या दिवशी बिटफोर्स मायनिंगचं मधून जनरेट होणं चालू होईल, त्यावेळेस आपल्याला कळेल की एक बिटफोर्सची किंमत $100, $200, $500 आहे. तर किती मोठी तकलीफ होईल मित्रांनो. मग वाटेल आपण बिटफोर्स मायनिंग केली असती, तर आपले टियर घेतले असते, NTC प्राप्त केली असती, तर माझ्याकडे पण 2, 5, 10 कॉइन असते. छोटे-मोठे कॉइन नाहीये. एवढा टफ पद्धतीनं बिटफोर्स येतो आहे. तर काहीतरी तर असेल त्यामागे. जी गोष्ट सहज मिळते त्याचं महत्त्व नसतं आणि जी गोष्ट खूप तकलीफमधून, त्रासातून मिळालेली असते, त्याची खूप किंमत असते मित्रांनो. तर हा कॉइन हा खूप मोठ्या लेव्हलमध्ये ज्याची किंमत असणार आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की समय और समझ दोनों एक साथ नहीं आती और समय रहता है तो समझ नहीं आती और समझ आती है तो
तब तक समय निकल चुका होता है. मित्रांनो, आज आपल्याकडे समय पण आहे आणि वेळ पण आहे. मित्रांनो, कारण तुम्ही मीटिंग व ट्रेनिंग दररोज अटेंड करत आहात. या मंचावर खूप जबरदस्त असे लीडर जसे की पाटील सर असतील, इंगळे सर असतील, तुबे मॅडम असतील, विके सर असतील, आपले दिघे सर असतील, यांसारखे लीडर्स आपल्याला दररोज या मंचावर डेली मार्गदर्शन करत असतात. तर आपण कोणत्याही हालातमध्ये शिकणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला डेली ऐकायला मिळत आहे. तर खूप छान संधी आहे. जीवनात काहीतरी मोठं काम करू शकतो, खास करू शकतो. ही संधी गेली तर परत नाही येऊ शकत. मित्रांनो, यामध्ये आपले जे काही दिवसातच आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट लॉन्च होत आहे. गेमिंग प्लॅटफॉर्म असेल, युनाइट व्हर्स असेल, मेटाव्हर्स असेल, असे वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट आपले लॉन्च होत आहे. तर आपले इन्कम येण्याचे दरवाजे पण एक एक पाय एक एक दरवाजा आपल्याला उघडणार आहे. तर त्यासाठी आपण आपलं सातत्यपूर्वक काम करणं गरजेचं आहे. मिशन 90 डेज वर काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आपली टीम डेव्हलप करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त आपण कॉइन अर्न करून ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या टीमला सपोर्ट करत या झूम सेशनमध्ये कनेक्ट करत चला. ही संधी गेली तर परत नाही येऊ शकत. तर मित्रांनो, आज टाइम संपत आला आहे. तर एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि यानंतर आपले ग्रेट मेंटर माननीय श्री भीमराव पाटील सर यांना या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला पुढील मार्गदर्शन करावं. थँक्यू. थँक्यू सर. माननीय श्री भीमराव पाटील सर यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं. सर, त्यांना अनम्यूटचा ऑप्शन द्या. चला, ओके, नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे. तर पुन्हा आपण उद्या सेम लिंक वर पुन्हा आपण नवीन लीडर सोबत भेटणार आहोत. तर मित्रांनो, सर्वांनी आपापले नवीन नवीन लीडर्स प्रत्येकानं 2 व्यक्ती या झूम सेशनला प्रत्येकानं कनेक्ट करत चला. प्रत्येकाचे 2-2 व्यक्ती म्हणत हा आपण सेशन फुल हाऊसफुल होऊ शकतं. तर प्रत्येकाने आपले टीमसोबत, आपल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. तर सर्वांनी आपापले साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसत चाला. कारण हा प्रोजेक्ट हा डिजिटल आहे. तर त्यामधील बारकावे सगळं आपल्या या झूम सेशनमध्येच समजून सांगितलं जातं. तर आपण या झूम सेशन